मित्रो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्सफॉर्मरमधील विविध घटक अभ्यासलेला आहे. गेल्या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्सफॉर्मरमधील ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट टेस्ट याचा अभ्यास करणार होतो. आज आपण विविध प्रकारच्या तपासण्या या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. या सुरुवातीला आपण ओपन सर्किट टेस्ट, ज्याला आपण लो लोड टेस्ट म्हणतो, याची आवश्यकता काय आहे आपण प्रथमतः बघू. नो लोड आणि त्याला ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट ह्या ट्रान्सफॉर्मरमधल्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या तपासण्या. ज्यावेळी उत्पादन कंपनी आपले ट्रान्सफॉर्मर निर्माण करते आणि वितरणासाठी पाठवते, त्यावेळी त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या तपासण्या आपण घेणं आवश्यक आहे. उत्पादन कंपनी एखादा ट्रान्सफॉर्मर एखाद्या कारखान्यामध्ये बनवल्यास आणि तो तसाच जर बाहेर पाठवल्यास तर त्याच्यामध्ये कोणतरी बिघाड असेल तर मोठ्या प्रकारची वित्तहानी, प्राणहानी होऊ शकते. आणि म्हणूनच प्रत्येक कारखान्यामध्ये अशा प्रकारच्या तपासण्या ह्या पार केल्या जातात. आणि पार केल्यानंतर त्याच्यावरती विशिष्ट प्रकारचं मार्किंग करूनच हा ट्रान्सफॉर्मर बाहेर पाठवला जातो. आणि म्हणून प्रत्येक ट्रान्सफॉर्मरमध्ये अशा प्रकारची टेस्ट घेणं आवश्यक आहे, जेणेकरून त्याचा कार्यक्षमता कशी आहे, त्याचं रेग्युलेशन कसे आहे, हे आपण या ठिकाणी अनुभवू शकतो. तर सुरुवातीला ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण ओपन सर्किटचा भाग समजून घेऊया. सोबतच्या आकृतीमध्ये आपण या ट्रान्सफॉर्मरमधल्या ओपन सर्किट टेस्टचा मुख्य उद्देश आहे की या ट्रान्सफॉर्मरच्या ओपन सर्किट टेस्टमध्ये आपला आयर्न लॉस शोधून काढता येतो. ॲड म्हणजे प्रत्यक्ष जो कॉपर. या ट्रान्सफॉर्मरमध्ये मुख्य 2 घटक वापरले जातात. एक म्हणजे वायंडिंग वापरलं जातं आणि वायंडिंग ज्या कोरवरती गुंडाळतं ते आयर्न असतं. आणि त्या लोखंडमध्ये जो आयर्न लॉस असतो तो सुद्धा कार्यक्षमता शोधण्यासाठी उपयुक्त करतो. आणि म्हणूनच या ठिकाणी सोबतच्या आकृतीमध्ये आपण बघू शकतो की ट्रान्सफॉर्मरची जी प्रायमरी बाजू आहे त्याला डिमोस्टॅटला जोडलेली आहे. हा डिमोस्टॅट आहे, जो पाहिजे तो आपण व्होल्टेज 100 व्होल्टपासून किंवा अतिशय 10 व्होल्टपासून 230 व्होल्टपर्यंत आपण या ठिकाणी सप्लाय देऊ शकतो. आणि ट्रान्सफॉर्मरची जी प्रायमरी बाजू आहे ती लो व्होल्टेज यामध्ये लो व्होल्टेज वायंडिंगला जोडलेली असते. ही प्रायमरी बाजू लो व्होल्टेज आणि सेकंडरी बाजू ही हाय व्होल्टेज असते. त्या प्रायमरी बाजूमध्ये जे येणारं रिडिंग असतं ते पॉवर मोजण्यासाठी वॅटमीटर जोडलेलं असतं. ॲमीटर हा सिरीजमध्ये जोडलेला आहे आणि व्होल्टमीटर हा समांतर जोडणीमध्ये जोडलेला आहे. अशा माध्यमातून या ठिकाणी LV वायंडिंग जोडलं असतं. आणि सेकंडरी बाजू असते, त्याला आपण HV साईड म्हणतो, ती HV साईड या ठिकाणी ओपन ठेवलेली असते. ज्यावेळेला डिमोस्टॅटद्वारे लो व्होल्टेज वायंडिंग दिलं जातं त्यावेळी प्रत्यक्ष सप्लाय गेल्यानंतर संपूर्ण वायंडिंग ओपन असल्यामुळे फक्त या ठिकाणी नो लोड प्रवाह वाहतो. आणि हा प्रवाह कमी असल्यामुळे प्रायमरी वायंडिंगमध्ये आपल्याला कॉपर लॉस अत्यंत कमी प्रमाणात बघायला मिळतो. आणि वॅटमीटर जे आपल्याला रिडिंग दाखवतं ते निश्चितच प्रकारे जे रिडिंग आहे ते मिळणारं रिडिंग म्हणजेच या ठिकाणचा आयर्न लॉस होय. आता अशा माध्यमातून आपण या ट्रान्सफॉर्मरची ओपन सर्किट तपासणी जर घेतली तर निश्चितच प्रकारे आपल्याला या ठिकाणी कोर लॉस, त्याला आपण आयर्न लॉस शोधून काढतो. दुसरा याच्यामध्ये आहे तो शॉर्ट सर्किट, याच्यामध्ये तपासणी करणं आवश्यक आहे. हा फुल लोड टेस्ट म्हणून त्याला संबोधले जाते. ट्रान्सफॉर्मरची शॉर्ट सर्किट तपासणीचा मुख्य उद्देश एवढाच की या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरच्या वायंडिंगमधला जो कॉपर लॉस आहे शोधून काढणे. कॉपर लॉस आणि आयर्न लॉस आपण जर शोधून काढला तर ट्रान्सफॉर्मरची आपण कार्यक्षमता शोधून काढू शकतो. त्यासाठी हे 2 तपासणी ट्रान्सफॉर्मरची कॅरी घेणं आवश्यक आहे. सोबतच्या आकृतीमध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी असलेला डिमोस्टॅट आहे. त्यानंतर ॲमीटर सिरीजमध्ये जोडला आहे, वॅटमीटर हा जोडला आहे या पद्धतीनं, व्होल्टमीटर समांतरमध्ये जोडला आहे आणि सेकंडरी वायंडिंग ही जाड तारेनं या ठिकाणी शॉर्ट केलेली आहे. प्रायमरी बाजू ही HV हाय व्होल्टेज वायंडिंग जो असतो आणि सेकंडरी वायंडिंग हे लो व्होल्टेज वायंडिंग असतं. ज्यावेळी याला डिमोस्टॅटमार्फत सप्लाय होतो त्यावेळी ॲमीटर आणि व्होल्टमीटर आपल्याला रिडिंग देतात. त्याच पद्धतीने वॅटमीटरमध्ये जी पॉवर निर्माण होते ती निश्चितच प्रकारे या वायंडिंगमध्ये असलेल्या कॉपरमधून जाणाऱ्या प्रवाहाच्या माध्यमातून जी घटी, ज्याला आपण लॉस म्हणतो, ती पॉवर या ठिकाणी काउंट केली जाते. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरमधील कॉपर लॉस तपासण्यासाठी या टेस्टचा उपयोग होतात. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी बाजूस डिमोस्टॅट जोडलेला आहे आणि व्होल्टमीटर ॲमीटर एकसरणी समांतरमध्ये जोडलेला आहे.
यामध्ये हाय व्होल्टेज साईड ही प्रायमरी बाजूला आणि लो व्होल्टेज ही सेकंडरी बाजूला जाणून या डिमॉन्स्ट्रेटरच्या साहाय्याने हाय व्होल्टेज वायंडिंगला रेटेड व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी इतका सप्लाय देतात, तर लो व्होल्टेज वायंडिंग शॉर्ट केलेलं असतं आणि हे शॉर्ट झाल्यामुळं या ठिकाणी जो वॅटमीटर आपल्याला रीडिंग मिळतो तो निश्चितच प्रकारे या वायंडिंगमधून जाणाऱ्या हा प्रवाह कमी असल्यामुळे प्रायमरी वायंडिंगमध्ये कॉपर लॉस अत्यंत कमी असतो आणि वॅटमीटर जे रीडिंग आपल्याला दाखवते फुल लोड पॉवर असते आणि ती पॉवर म्हणजेच वायंडिंगमधील कॉपर लॉस होय. त्यामुळं या माध्यमातून प्रत्यक्ष आपल्याला हा लॉस मोजता येतो. त्याच पद्धतीने या ठिकाणी विविध प्रकारच्या तपासण्या अजून या ठिकाणी आहेत आणि त्या तपासणीचे मेगरच्याद्वारे आपण तपासणी घेतो. या मेगरमध्ये साधारणतः जी तपासणी घेतात ती लिकेज करंट असते. मेगरद्वारे कंटिन्युटी किंवा ओपन सर्किट तपासणी करतो, शॉर्ट सर्किट तपासणी करतो, अर्थ तपासणी घेतो, हाय व्होल्टेज या माध्यमातून तपासणी करतात आणि याच पद्धतीनं इन्सुलेशन व्होल्टेजसुद्धा तपासणी करतात. ज्यावेळी मेगरद्वारे कंटिन्युटी तपासणी घेतली जाते साधारणतः हाय व्होल्टेज ते हाय व्होल्टेज वायंडिंग, हाय व्होल्टेज ते लो व्होल्टेज वायंडिंग, लो व्होल्टेज ते लो व्होल्टेज वायंडिंग. त्याच पद्धतीनं या ठिकाणी असलेली अर्थ टेस्ट, लो व्होल्टेज ते अर्थ टेस्ट ते न्यूट्रल अशा विविध प्रकारच्या तपासण्या या मेगरद्वारे घेतल्या जातात. मेगर हे उत्तम प्रकारचं उपकरण आहे जे ट्रान्सफॉर्मरच्या तपासण्यासाठी फार उपयुक्त असतं. प्रथमतः आपण समजून घेऊ शकतो मेगरद्वारे लिकेज करंट टेस्ट यालाच इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट म्हणतात. कंडक्टर ते अर्थ यामधील इन्सुलेशन रेजिस्टन्स सोबतच्या आकृतीमध्ये बघू शकता की या ठिकाणी असला जो ही असलेली जी कंडक्टर ते या ठिकाणी कंडक्टर आणि या ठिकाणी अर्थ पॉईंट असतो याच्यामध्ये हे टेस्टिंग घेतलं जातं आणि या माध्यमातून आपण बघू शकता की ही पहिली महत्त्वाची या ठिकाणी असलेली ही टेस्ट आहे. ही टेस्ट अंमलात आणल्यामुळे मुख्य कारण कोणत्याही या ठिकाणी आपण बघू शकता की आणण्यामुळे मुख्य कारण कोणत्याही उपकरणाची अथवा ट्रान्सफॉर्मरची आपल्याला लिकेज तपासणी ही समजते. यासाठी मेगरच्या सहाय्याने इन्सुलेशन रेजिस्टन्स मोजावे आणि लिकेज करंट जाणून घेण्यासाठी अतिशय म्हणजे आपल्याला एखादं सूत्र पण वापरतं. भारतीय विद्युत नियमाच्या नुसार लिकेज करंट व फुल लोड करंटच्या 1.5 पटीपेक्षा जास्त नसावा ही बाब अतिशय महत्त्वाची. त्यामुळं या ठिकाणी लिकेज करंट शोधायचं असेल तर सप्लाय व्होल्टेज भागिले इन्सुलेशन रेजिस्टन्स याचा जो आपल्याला घटक त्याला लिकेज करंट म्हणतात. हा लिकेज करंट सोबतच्या घटकामध्ये इतका असावा, याच्यापेक्षा जास्त असल्या त्याच्यामध्ये तो ट्रान्सफॉर्मर आपल्याला धोका उत्पन्न करू शकतो. त्यामुळं हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्या मेगरद्वारे कंटिन्युटी तपासणी आपण घेऊ शकता. विशेष म्हणजे या मेगरद्वारे आपण सप्लाय निर्माण करू शकतो तेव्हा ऑफलाईनमध्ये म्हणजे कुठलाही सप्लाय नसताना आपण मेगरद्वारे सर्व प्रकारच्या टेस्ट पार करू शकतो. त्यामुळे या ट्रान्सफॉर्मरमधील ही जी काय ओपन सर्किट तपासणी आहे त्या ट्रान्सफॉर्मरच्या दोन्ही टर्मिनलला जर आपण मेगर जर लावला ट्रान्सफॉर्मर सप्लायपासून अलग केला असावा. लोड साईडने मेन स्विच ऑफ करून सर्व प्रकारचे त्या ठिकाणी फ्युजेस आपण बाहेर काढून टाकले असावेत आणि अशावेळी मेगर टर्मिनल वायंडिंगच्या 2 टर्मिनल टोकामध्ये लावून मेगर हँडल फिरवले असता मेगरचे रीडिंग 0 असल्यास कंटिन्युटी ओके आहे आणि रीडिंग 0पेक्षा जास्त असेल तर इन्फिनिटी असेल तर ओपन सर्किट आहे. तो सोबतच्या आकृतीमध्ये आपण बघू शकता. या दोन्हीच्या मध्ये जर आपण मेगर असा जर इथं जोडला आणि या दोन्हीच्या मध्ये जर आपण निश्चितच प्रकारे मेगर हँडल जर फिरवलं तर आपल्याला लक्षात येऊ शकेल तर निश्चितच प्रकारे या मेगरद्वारे आपण सप्लाय तपासणी तर पूर्ण करू शकतो आणि ह्या तपासणीच्या माध्यमातून निश्चितच प्रकारे जे आपल्याला ओपन सर्किटमध्ये जर का रीडिंग जर दाखवलं या ठिकाणी तर आपण लक्षात येतं ही जे रीडिंग असतं ते अनंत असेल तर ओपन सर्किट आहे आणि 0 रीडिंग दाखवत असेल त्यामध्ये कंटिन्युटी आहे. पुढचं आहे मेगरद्वारे शॉर्ट सर्किट तपासणी. मेगरचं दोन्ही कोणत्याही वायंडिंगच्या दोन्ही प्रायमरी अथवा सेकंडरी वायंडिंगच्या दोन्ही टोकांना आपण ही मेगरची 2 जर टर्मिनल जोडल्यास दोन्ही वायंडिंगला जर काठा इन्फिनिटी जर असल्यास वायंडिंग ओके आहे आणि समजा या ठिकाणी 0 रीडिंग दाखवत असेल
तर या ठिकाणी आपल्या ट्रान्सफॉर्मरच्या वायंडिंगमध्ये शॉर्ट सर्किट असे समजायला हरकत नाही. त्यामुळे या शॉर्ट सर्किट तपासणीमध्ये मेगर हा आपल्याला अनंत रीडिंग दाखवणं गरजेचं आहे. त्यावेळी निश्चितच प्रकारे ही तपासणी आपण पूर्ण करू शकतो. पुढचा घटक आहे मेगर अर्थसाठी कंटिन्युटी टेस्ट. मेगरच्या टर्मिनल कंडक्टरमधील बुशिंग टर्मिनलला आणि दुसरे टोक बॉडीला या आपण अर्थ तपासणी घेतो. तर एक टोक आपण या ठिकाणी बघू शकता, एक टोक या ठिकाणी अर्थिंगला जोडणं गरजेचं आणि एक टोक या दोन्हीपैकी एका टर्मिनल जोडणं आवश्यक आहे. या दोन्ही माध्यमातून आपण ही तपासणी पूर्ण करू शकतो आणि त्यामुळं कोणत्याही वायंडिंगच्या मेगरच्या टर्मिनल कंडक्टर आणि बुशिंग या दोन्हीच्या मध्ये जोडल्यास या आणि मेगर हँडल जर फिरवलं तर रीडिंग इन्फिनिटीकडे असल्यास या ठिकाणी तो घटक ओके आहे असं समजायला हरकत नाही. रीडिंग जर शून्य असल्यास तर अर्थ किंवा त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये थोडासा करंट लिकेज होतो आणि आपण जर हात लावला तर आपल्याला निश्चितच प्रकारे शॉक बसतो. त्यामुळं या ठिकाणी ही अशा प्रकारची मेगरद्वारे आपण मेगरद्वारे अर्थ कंटिन्युटी टेस्ट आपण घेतली. त्यानंतर हाय व्होल्टेज डायलेक्ट्रिक टेस्ट ट्रान्सफॉर्मरची इन्सुलेशन स्ट्रेंथ मोजण्याच्या दृष्टीने ही टेस्ट अंमलात आणतात. ही चाचणी ट्रान्सफॉर्मरमधील दोन पद्धतीने करतात. एक म्हणजे सेपरेट सोर्स व्होल्टेज आणि दुसरी आहे इन्सुलेटेड व्होल्टेज टेस्ट. तर आपण बघू या चाचणीमध्ये जो ट्रान्सफॉर्मर टेस्ट करायचा आहे त्याला त्याच्या सेकंडरीला प्रत्यक्ष रेटेड व्होल्टेजपेक्षा दुप्पट व्होल्टेज द्यावं लागतं. यावेळी ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी वायंडिंग ओपन ठेवण्यात येते. यावेळी देण्यात येणाऱ्या विद्युतदाबाची फ्रिक्वेन्सीसुद्धा सारखी असते किंवा ते दुप्पट असावे लागते. यावेळी कोणतेही इन्सुलेशन खराब न झाल्यास टेस्ट यशस्वी झाली असं समजा. आणि ट्रान्सफॉर्मरमध्ये वायंडिंग जर खराब झाल्या तर ही त्या ठिकाणी असलं इन्सुलेशन चांगलं नसेल तर ही टेस्ट आपण समजू शकतो की हाय व्होल्टेज टेस्टची ट्रान्सफॉर्मरच्या उत्पादन कंपनी फक्त एकदाच द्यावं लागते. असे विविध प्रकारे आपण ही ट्रान्सफॉर्मर पूर्ण करू शकतो. त्या ट्रान्सफॉर्मरचा रेशो टेस्ट मेगरच्या माध्यमातून पूर्ण करू शकतो. ट्रान्सफॉर्मरची वेढ्यांची संख्या आणि त्यानुसार व्होल्टेजचे गुणोत्तर यावरून ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता काढतात. यामुळे ट्रान्सफॉर्मरचा रेशो टेस्टचा अंतर्भाव टाईप टेस्ट, रुटीन टेस्टमध्ये करण्यात येतो. ही टेस्ट अंमलात आणताना ट्रान्सफॉर्मरच्या HV हाय टेन्शन आणि हाय व्होल्टेज वायंडिंगला 415 व्होल्टेज विद्युतदाब देतात. LV लो व्होल्टेज वायंडिंगला ओपन ठेवून HV आणि LV वायंडिंगमधील इंड्युस्ड व्होल्टेज गुणोत्तर काढतात. ही टेस्ट प्रत्येक टॅपच्या स्थितीमध्ये काढता येते. तर या ठिकाणी आपण बघू शकता की ही जी काय टॅप आहे ह्या टॅपच्याद्वारे म्हणजे टॅप याचा अर्थ अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी आपण ही काढू शकतो. त्यानंतरचा पुढचा या ठिकाणी असलेला महत्त्वाचा घटक आहे मॅग्नेटिक बॅलन्स टेस्ट. ट्रान्सफॉर्मरमधील मॅग्नेटिक बॅलन्स ज्याला चुंबकीय समतोलता म्हणतो तपासण्यासाठी ही टेस्ट घेण्यात येते. यासाठी प्रत्येक वायंडिंगचा हाय व्होल्टेज वायंडिंगच्या एका टर्मिनल आणि न्यूट्रल यामध्ये 230 व्होल्ट दाब देऊन इतर दोन वायंडिंग भोवतीचा विद्युतदाब मोजतात आणि त्याद्वारे मॅग्नेटिक बॅलन्स तपासतात. ही टेस्ट 3 फेज ट्रान्सफॉर्मरमधील प्रत्येक फेजसाठी वेगळी करावी लागते. त्यानंतर टेम्परेचर राईज टेस्ट. टेम्परेचर टेस्ट म्हणजे ट्रान्सफॉर्मरमधलं तापमान ओढू शकतो त्यासाठी टेस्ट घ्यावं लागतात. तापमान मापकाच्या साहाय्याने 3 फेज ट्रान्सफॉर्मरमधील वायंडिंग आणि ऑइलचे तापमानातील वाढीची चाचणी या टेस्टमध्ये करतात आणि उत्पादकाच्या तपशीलानुसार त्याची पडताळणी करतात. या टेस्टचा समावेश टाईप टेस्टमध्ये करतात. अशा विविध प्रकारच्या तपासण्या आपण मेगरद्वारे पूर्ण करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ओपन सर्किट टेस्टचा उद्देश आहे आपल्याला आयर्न लॉस शोधून काढणे. शॉर्ट सर्किट टेस्टचा उद्देश आहे आपल्याला कॉपर लॉस शोधून काढणे आणि त्याच पद्धतीने मेगरद्वारे कंटिन्युटी टेस्ट, ओपन सर्किट टेस्ट. मेगर जर आपल्याला दोन्ही टर्मिनलच्या मध्ये जर अनंत रीडिंग दाखवत असेल तर ट्रान्सफॉर्मरची वायंडिंग ओपन आहे. विशिष्ट रीडिंग दाखवत असेल तर ट्रान्सफॉर्मरची वायंडिंग ओके आहे. आणि शॉर्ट सर्किट टेस्ट मेगरच्या एक टोक वायंडिंगला एक टोक अर्थला जोडल्यास त्याच्यामध्ये जर करंट मेगर रीडिंग दाखवत असेल तर तो ट्रान्सफॉर्मर अर्थ झालेला आहे. असे विविध प्रकारच्या तपासण्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितल्या आहेत. या माध्यमातून आपण प्रायमरी सेकंडरी बाजू आपण वेगळ्या पद्धतीनं आपण तपासणी करू शकतो.
तर मल्टीमीटरच्या द्वारेसुद्धा आपण या ठिकाणी तपासणी या ठिकाणी पूर्ण करू शकतो. आता विविध शॉर्ट सर्किट टेस्ट, ओपन सर्किट टेस्ट, कार्यक्षमता, रेग्युलेशन्स अशा विविध प्रकारच्या तपासण्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितल्या आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्सफॉर्मरची प्रत्यक्ष दैनंदिन देखभाल, मासिक देखभाल याचासुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. हे करत असताना ट्रान्सफॉर्मरची कूलिंगची आवश्यकता काय याचा आपण या ट्रान्सफॉर्मर टेस्टनंतर बघूया. ट्रान्सफॉर्मरची सप्लायशी जोडताना ट्रान्सफॉर्मरच्या कोअरमध्ये कोर लॉसेस तर वायंडिंगमध्ये कॉपर लॉसेस होतात. या लॉसमुळे उष्णता निर्माण होते. या उष्णतेत ट्रान्सफॉर्मर वायंडिंग व कोर गरम होतात. गरम झाल्यामुळे वायंडिंगची इन्सुलेशन कमी होते. ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्ट सर्किट, लिकेज, ग्राउंड यासारखे दोष निर्माण होण्याची शक्यता असते. ट्रान्सफॉर्मरचे कोर वायंडिंग सुरक्षित राहण्यासाठी ट्रान्सफॉर्मरची कूलिंगची आवश्यकता असते. आणि ट्रान्सफॉर्मरमध्ये कूलिंग नैसर्गिक कूलिंग पद्धत न करतात ऑइल कूलिंग, वॉटर कूलिंग आणखी एअर ब्लास्ट. नैसर्गिक कूलिंगमध्ये साधारणतः आपण वातावरणामधल्या हवेचा उपयोग करून वायंडिंगच्या संपर्कामध्ये ही हवा आणतो आणि त्यामुळं ट्रान्सफॉर्मर थंड राहतो. ऑइल कूलिंगमध्ये ट्रान्सफॉर्मर पूर्णपणे या ऑइलमध्ये बुडवून ठेवतात, त्यामुळे त्याचं थंडपणा राहतो, त्यामुळं हा खराब होत नाही, त्याचं आयुष्य वाढतं. वॉटर कूलिंगमध्ये या ट्रान्सफॉर्मरच्या माध्यमातून वायंडिंगचा संपर्क जो आहे त्या पाण्याच्या नळीशी आणला जातो आणि हे पाणी प्रत्यक्ष या उष्णतेशी येतं आणि हा